जय जय राम कृष्ण हरी माऊली. आज आळंदीमध्ये असं काही वातावरण होतं, याचं कारण सांगते. आज 1 महिन्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आपल्या आळंदीत परतणार होते. पांडुरंगाच्या भेटीला गेलेले माऊली करेक्ट 1 महिन्यानंतर आज आपल्या स्वतःच्या गावात स्वतःच्या जागी येऊन विसावणार होते. त्यासाठीच बघा आळंदीकर असे सगळेच लोक जात होते आणि आम्ही पण तिकडच चाललो होतो, कारण खूप छान आणि खूप जंगी स्वागत होतं माऊलींचं इकडं. आणि 1 महिन्याच्या प्रवासानंतर 15 दिवसाच्या प्रवासानंतर ते पांडुरंगाला भेटले आणि 15 दिवसानंतर परत ते चालत सगळी पालखी वगैरे इकडे येते. आणि तेच मग 1 महिना माऊली इथं नसतात म्हणून आम्ही चाललो होतो. मंडईतली पण लोक बघा, कितीतरी लोक दुकानं बंद ठेवून माऊलींच्या स्वागतासाठी बघा आळंदीत हजर राहिले होते. आणि इकडं तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे किंवा काय. आज माऊली करेक्ट 1 महिन्यानंतर इथं येणार आणि 1 महिना माऊली आपल्या सोबत नव्हते. यामुळं माऊलींना भेटण्याची उत्सुकता आळंदीकरांमध्ये तुम्हाला जाणवत असेल. ह्या काही आजी लोक चालत गेली होती ती पुढे येत आहेत आणि पालखी माग आहे. खूप घाई असते सगळ्यांनाच घरी जाण्याची, पण माऊलींसोबत जाऊन कोणच थकलेलं नसतं. आणि इकडं जी लोक पुढं येत दिसतात, तर काही लोक पालखीच्या पुढं असतात, काही माग असतात. थोडी जी दुकानं चालू होती त्यात आईनी मी भाजी खरेदी केली, कारण इथं वेळ लागणार होता. करेक्ट 5:30ला आम्ही इथं पोहोचलो होतो आणि संध्याकाळच्या 7:30 वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो. लोकांना उभं राहण्याचा कंटाळा येत नाही किंवा काही नाही. माऊलींच्या स्वागतासाठी बघा इथं लोक अशी हजर राहिलेली असतात. आणि हा ना बघण्यासारखा कार्यक्रम असतो. पालखी जाताना जो आनंद असतो ना, तोच पालखी परत येताना पण असतो. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दिसेलच की कसं ते स्वागत केलं जातं. तर इथं ना सगळी लोक अशी थांबलेली असतात आणि पालखी तिकडून चालत येत असते. तर मध्ये त्यांचं कुठे कुठे भेटी असतात माऊलींच्या पालखीचे. तर इथं बघा पक्षी सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जाताना माऊलींना सोडण्यासाठी होते. आणि आज बघा तुम्हाला परत दाखवते की हे पक्षी माऊलींच्या स्वागतासाठी पण आज तयार आहेत. आता जो हा रथ आलेला दिसतोय तो नगारखाना आहे आणि तो पुढे असतो आणि मागे माऊलींची पालखी असते. तर ती पालखी पण तुम्हाला दाखवते. अगोदर पुढे नगारखान्याचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही इथं जनसंख्या बघू शकता की किती आहे. माऊलींचे सगळे भक्त आहेत आणि माऊलींना किंवा माऊलींचं स्वागत करण्यासाठी ही लोक इथं थांबलेली आहेत. तर खूप उत्साह दिसतो आळंदीकरांमध्ये. इथं लहान बाळ सुद्धा इथं घेऊन लोक येतात. पावसाची भीती नाही किंवा अंधार पडेल किंवा उशीर होईल याचं काही कुणाला टेन्शन नसतं. आणि लोक बघा इथं थांबलेली असतात. तर इथं बघा माऊलींच्या रथाचं पुलावरती आगमन झाल्या असे काही फटाके वाजवले. आणि आळंदीमध्ये यावेळी एक वेगळा देखावा म्हणू शकतो, कायमसाठी असं काही केलेलं आहे, विना वगैरे. आणि त्याचंच इथं स्वागत केलं माऊलींच्या पालखीसमोर, म्हणजे उद्घाटन केलं आहे. माऊलींच्या स्वागतासाठी आतिषबाजी करून केलेलं दिसत असेल. खूप म्हणजे खूप भारी असतो, डोळ्याने बघण्यासारखा कार्यक्रम असतो. जसं पुलावरती माऊलींचा रथ येतो तेव्हा तिथलं माऊलींची दृष्ट काढली जाते आणि त्यानंतर बघा फुलांचा वर्षाव करून इकडं स्वागत केलं जातं. तुम्हाला फटाक्यांचा आवाज येत असेल की किती प्रमाणात फटाके वगैरे वाजवले जातात. आणि हा आनंद ना म्हणजे शब्दात व्यक्त करणं जमणार नाही. इथं आम्ही छोटी लहान मुलं पण घेऊन गेलो होतो. पावसाचं वातावरण होतं तरी सुद्धा आम्ही तिथं गेलो होतो. वरुण राजा सुद्धा माऊलींचं स्वागत करतो. आणि तुम्हाला इथं समोर दिसत असेल बघा, जी लाईट लागले येल्लो, तर तिथं ना माऊलींचा स्वागतासाठी एक छान असा देखावा उभा केलेला आहे, जो कायम राहणार आहे आळंदीमध्ये. एक विना घेतलेला आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे, जो जे वांछील ते तो लाहो, असं तिथं लिहिलेलं आहे. आणि त्याचंच उद्घाटन करायचं होतं म्हणून माऊलींचा रथ तिथं थांबवला होता आणि उद्घाटन केलं. लोक व्हिडिओ कॉलमधून जे लोक किंवा घरचे येऊ शकत नाही त्यांना असं दाखवत होते. हा सोहळा बघण्यासारखा आहे आणि ज्याच्या नशिबी हे येईल बघण्यासाठी त्याच्यासाठी खरंच खूप हा ना सांगूच शकत नाही कुठल्या शब्दात वर्णन करून की काय असतं. इकडं बघू शकता तुम्ही कसं स्वागत केलं आहे पुलावरती. जसं
स्वागत केलं माऊलींच्या पालखीचं. माझं पण लक्ष लागलं होतं, कारण याच पालखीमधून मागच्या साईडला माझे वडील थांबले होते, म्हणजे ते पण चालत आले होते. म्हणजे गावावरून ते कालच आलेत, पण त्यांना ट्रॅफिक लागलं होतं म्हणून ते तिथं उतरले आणि या पालखीसोबत इकडे येणार होते. माझे वडील म्हणजे माझा विठ्ठल आज माझ्यासाठी माझ्या घरी येणार होता, मला भेटण्यासाठी, माऊलींचे हे पालखी सोहळा बघण्यासाठी. आणि माझा जीव माऊलींकडे आणि विठ्ठलाकडे असं दोन्हीकडे लागलेला होता. आणि खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. एक तर माऊली आज आळंदीत येणार याचा आनंद तर होताच, पण मग वडील पण आज माझे येणार होते म्हणून मग माझं सगळं लक्ष तिकडं पण लागलेलं होतं. तर असं माऊलींचं रथ हळूहळू पुढे येत होता आणि मन खूप प्रसन्न वाटत होतं, कारण माऊली आपले परत आपल्या इथं येणार आहेत. एक कोणतरी आपलं जवळच आपल्या घरी येतं तेव्हा जो आनंद होतो तोच आनंद बघा इकडं होत होता. सगळी लोक, आजी वगैरे सगळ्या कुठल्या म्हणजे एखादं क्वचित असं एखादा माणूस असेल जे घरी थांबला असेल, माऊलींच्या आगमनासाठी सगळी लोक अशी रस्त्यावरती आले होते. आणि इकडं बघा माऊलींच्या रथानं आळंदीत प्रवेश केलेला आहे, तुम्ही बघू शकता. इतर रथाचं अजून काही असं विधी करतात आणि मग त्यानंतर बघा माऊली पुढं आपल्या जागी जायला, समाधी स्थळाकडे जायला रवाना होते. तर इथं छान असं व्हिडिओ वगैरे काढायला चालले होते. लोक किती संख्येनं उभे आहेत बघा. आणि त्यातून माऊली वाट काढत काढत आपल्या जागेकडे जाणार. या टाळ्यांच्या आवाजावरून कळत असेल बघा किती लोकांमध्ये उत्साह आहे. माऊली पुलावरून इकडे आले की एकदम अशा टाळ्यांचा गजर होतो आणि माऊलींचं स्वागत केलं जातं. आता हळूहळू माऊली त्यांच्या समाधीस्थळाकडे रवाना होत आहेत, माऊलींची पालखी. तर खूप छान असं वातावरण असतं आळंदीमध्ये, भक्तिमय. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी किंवा ज्ञानेश्वर माऊली तुकारामचा गजर कंटिन्यू चालू होता. आणि एवढं छान वातावरण झालेलं. पाऊस पण थोडासा आला होता, वरून राजानं पण स्वागतासाठी हजेरी लावली होती. आणि माऊली आता बघा आपल्या समाधी स्थळाकडे निघालेले आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता की किती लोक संख्येनं तिकडं पंढरपूरला गेले होते आणि थोडी त्यातली लोक इकडं आळंदीपर्यंत येतात. म्हणजे जिथून गेले तिथंपर्यंत वारी 1 महिना कंप्लीट चालून वगैरे त्यांचं झालेलं असतं. आणि बघू शकता आता माऊलींचं आगमन झाल्यानंतर लोक आता घरी परत निघालेले आहेत. आणि आम्ही थोडा वेळ थांबणार होतो, कारण छोट्या बाळांना घेऊन जायचंय म्हटल्यानंतर गर्दीतून जाण्यापेक्षा जरा गर्दी कमी झाल्यानंतर जायचं म्हणून आम्ही थोडा वेळ इथं थांबलो होतो. सगळेच खुश होते का 3.5 वर्षाचं बाळ, 3.5 महिन्याचं बाळ घेऊन एक माऊली आल्या होत्या इथं, कारण हा सोहळा त्यांना पण त्यांच्या बाळाला दाखवायचा काही काही शाळांचं असं काही रस्त्यावरती कीर्तन भजन किंवा माऊलींच्या स्वागतासाठी केलेले हे बघा. अशा माऊली लहान लहान बाळांना घेऊन त्यांच्यामध्ये हे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि तिथं लहान बाळाला घेऊन पण त्या अशा त्या टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत होत्या. त्यानंतर हे बघा असं काही तिथं दृश्य सादर केलं होतं. आणि त्यानंतर विठ्ठल रुक्माई केली होती. एवढी गोंडस विठ्ठल रुक्माई केली होती ना, खूप भारी वाटत होतं ते. ही मुलींची धर्मशाळा होती आणि त्याचं असं काही वर्णन केलं होतं. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं पण असा अवतार केलेली एक मुलगी होती आणि खूप छान तिनं असं सादर केलं होतं ना, ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन वरती छान असं हे केलं होतं. आणि इकडं बघा माझे पप्पा आणि माझ्या गल्लीतली लोक असे माझ्या घरी आज आले होते राहायला. आणि दुसऱ्या दिवशी बघा मी त्यांच्यासाठी एवढं छान असं आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण बनवलं. दोघांचा उपवास होता, दोघांचं हे होतं. तर सकाळी 10:30 वाजता बघा एवढं छान जेवण केलं होतं. आणि माझी सर्वस्वी आजोबांपासून हलत नव्हती. आपल्यासाठी जशी आपली लहान मुलं महत्वाचे असते तसंच आपण पण खूप महत्वाचा असतो. व्हिडिओ आवडला तर